मराठी माणसाचा उत्कर्ष हाच ध्यास आणि आस. अखिल भारतीय मराठा महासंघाची 125 वर्षांची गौरवशाली परंपरा. आळंदी प्रतिनिधी महेश शिंदे. मराठी माणसाचा उत्कर्ष हाच ध्यास असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाची 125 वर्षांची गौरवशाली परंपरा सुरू आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देताना मागील काळाचे सिंहावलोकन केले असता मराठी माणसांनी शिक्षण, उद्योग, कला, साहित्य, समाजसेवा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याचं दिसून येत आहे. मराठी माणसाचा सर्वांगीण उत्कर्ष विकास व्हावा या उद्देशाने कार्यरत असलेल्या तत्कालीन मराठा ज्ञाती समाजाला आणि नामांतरित अखिल भारतीय मराठा महासंघाला 125 वर्षांची प्रदीर्घ आणि गौरवशाली परंपरा लावली आहे. तत्कालीन मराठा ज्ञाती समाजाचे अध्यक्ष माननीय उर्फ अप्पासाहेब पवार यांच्या दुःखद निधनानंतर या संघटनेची भगवी पताका राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी सगळ्यांच्या सहकार्याने समर्थपणे पुढे नेली. गतवर्षी आळंदी येथे राज्यस्तरीय संतपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच दिनांक 9 ऑगस्ट रोजी आळंदी येथे श्री माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हरिभक्त परायण कीर्तनरत्न बाळासाहेब महाराज शेवाळे, शिक्षण संस्था अध्यक्ष सिद्ध बेट यांनी मराठी पाऊल पडते पुढे या गायनातून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला संयोजक हरिभक्त परायण अशोक महाराज पावडे, मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते हरिभक्त परायण बाळासाहेब मोहिते पाटील, आध्यात्मिक आघाडीचे राज्यप्रमुख बब्रुवाहन पाटील शेंडगे, मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष रामभाऊ मोहिते पाटील, मृदंगमणी दासोपंत स्वामी, हरिभक्त परायण गणेशानंद पुणेकर, हरिभक्त परायण सुनील महाराज पारगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रामभाऊ मोहिते पाटील यांच्या सत्कारातून मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची प्रचिती आली आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देत मराठी समाजाच्या प्रगतीची वाट अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी निर्धाराने व्यक्त करण्यात आला. मराठी माणसाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक आणि आर्थिक उत्कर्ष साधत समाजाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाण्याचे कार्य अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला.